राज्य अर्थसंकल्प 2016-17 एक विशेष दृष्टिक्षेप या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आपण विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये या कार्यक्रमाविषयी विशेष चर्चा करणार आहोत। या कार्यक्रमात आपल्यावर सहभागी होणार आहेत राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस, आपल्याबरोबर अर्थतज्ञ आहेत जनार्दन तांडेल आणि यशवंतजी पाध्ये। आपल्यावर या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांचं या विशेष चर्चेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की या अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून प्रथमतः पाध्यजी आपला एक दृष्टिक्षेप काय आहे, आपल्याला काय वाटतं? आजचा जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला अपेक्षेप्रमाणे याच्यामध्ये तूट ही होणारच होती, कारण आपण जर बघितलं दुष्काळ आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या अनुदानाच्या स्वरूपात महाराष्ट्र शासनाला द्याव्या लागल्या, त्यामुळे तूट ही अपेक्षित होती। पण ज्या पद्धतीने हा बजेट मांडला गेला, मला वाटतं की मुख्यमंत्री त्याच्यावरती जास्ती चांगला प्रकाश पाडू शकतील। हा जो अर्थसंकल्प या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय मांडला गेला, त्यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा, शेतकऱ्यांना विशेषतः दिलासा, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जो ध्यास देण्याचा त्यांना प्रयत्न केला आहे आणि जे शेतकरी विशेषतः प्रामुख्यानं आत्महत्या करतात त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचं काम केलं आहे। कर्ज न देता त्याच्या पलीकडे त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि विदर्भ मराठवाड्याला मात्र थोडंसं झुकतं माप देण्याचा प्रयत्न केला। काय वाटतं मला याबद्दल? नाही, मुळामध्ये महाराष्ट्रावरचं सगळ्यात मोठं संकट आहे कृषीचं संकट आहे। काल देखील आपण बघितलं की गेल्या 1 वर्षामध्ये औद्योगिक विकास दर वाढला आहे, एकूण विकास दर वाढला आहे, पण कृषी क्षेत्रामध्ये दुष्काळामुळे विकास दरात देखील घट होते आणि म्हणून सर्वाधिक महाराष्ट्रात फोकस करायचं क्षेत्र असेल तर ते कृषीचं क्षेत्र आहे आणि रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनकडनं इन्व्हेस्टमेंटकडे म्हणजे गुंतवणुकीकडे कृषी अर्थसंकल्प नेण्याची आवश्यकता आहे। आणि आज मी खऱ्या अर्थानं अर्थमंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन करीन की त्यांनी ही जो फोकस आहे हा त्याचा बदललेला आहे आणि केवळ रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन नाही तर कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणूक झाली पाहिजे, पायाभूत सुविधात गुंतवणूक झाली पाहिजे, याकरता मोठ्या प्रमाणात तरतुदी केल्या आहेत आणि 25,000 कोटी रुपये हे कृषी क्षेत्रावर खर्च करणारा हा पहिला अर्थसंकल्प आहे। यापूर्वी कधी असं झालेलं नाही, यापूर्वीच्या कोणत्याही अर्थसंकल्पात अशी एवढा निधी कधीच दिला गेलेला नाही आणि मला विश्वास आहे की सातत्याने पुढचे 4 वर्ष जर आम्ही अशा प्रकारची गुंतवणूक करू लागलो तर त्यातनं महाराष्ट्राचं कृषी क्षेत्र हे पूर्णपणे सस्टेनेबल होईल, ते वातावरणातल्या बदलाला अनुकूल अशा प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण तयार होऊ शकेल, क्लायमेट प्रूफ होईल आणि जो सामान्य शेतकरी आहे त्याच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन होईल। मुख्यमंत्रीमध्ये कालही आपण भूमिका मांडली होती की हा प्रश्न अशा पद्धतीने केवळ कर्जमाफी करून होणार नाही, कारण इतकी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी केल्यानंतर देखील आत्महत्या थांबल्या नाहीत, हे 5-6 वर्षात दिसलंय। म्हणून या अर्थसंकल्पातनं वेगळी दिशा देण्याचा आपण प्रयत्न केलात। तुम्हाला असं वाटतं का पुढच्या येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये जसं कडधान्य, तेलबिया यांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असंही आपण भूमिका या ठिकाणी घेतली आहे? त्यांना या भूमिकेतनं शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने उभारी मिळेल असं वाटतंय का? निश्चितपणे मला असं वाटतं, कारण इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव्ह आपण याच्यामध्ये घेतले आहेत आणि जसं काल मी उदाहरण सांगितलं की आपण 2008 साली 6,900 कोटी रुपयाची त्या ठिकाणी कर्जमाफी केली, त्यातली फक्त 900 कोटी रुपयाची कर्जमाफी ही आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना मिळाली आणि पुन्हा तिथले शेतकरी एकाच वर्षात कर्जबाजारी झाले। त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्याकडे कर्ज परत करायची कॅपॅसिटी आपण तयार करत नाही तोपर्यंत अशा प्रकारची कर्जमाफी कामाची नाही आहे। पहिल्यांदा गुंतवणूक करून ती कॅपॅसिटी तयार केली पाहिजे आणि म्हणून हा अगदी म्हणजे ज्याला आपण मतांच्या लोकप्रियतेचा रस्ता न घेता तो आम्हाला घेता आला असता, कारण पैसे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आम्ही खर्च करतो आहोत, पण हा रस्ता न घेता त्याला सक्षमतेकडे कसा नेता येईल जेणेकरून भविष्यात तो कर्ज केवळ घेणार नाही तर तो वापस करू शकेल आणि आपली शेती वाढवू शकेल, या बाबतीत खरं म्हणजे याच्यावर आपण भर दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की या सगळ्या उपाययोजनांतनं शेती हा एक सस्टेनेबल व्यवसाय आपण करू शकू। आपल्याबरोबर यशवंत पाध्ये अर्थतज्ञ आहेत। मेक इन इंडिया सारख्या महत्त्वपूर्ण योजना या ठिकाणी आल्यात, लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या ज्या गुंतवणूक येणार आहेत त्यामुळे उद्योग क्षेत्राला चालना मिळेल, काय वाटतं तुम्हाला? या ठिकाणी जर आपण बघितलं तर मेक इन इंडिया आणि मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली की मेक इन महाराष्ट्र, याच्यामध्ये साधारणतः 8 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात अपेक्षित आहे आणि त्याचे MOU साईन केलेले आहे। पण मला मुख्यमंत्र्यांना असं विचारायचं की नुसते MOU साईन करून काही होणार नाही आहे,
त्याच्यातली गुंतवणूक 50% जरी झाली तरी महाराष्ट्रात नवीन युवकांना रोजगार निर्मिती होईल, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा मला जर म्हणायचं आहे की 8% ग्रोथ जी तुम्ही अपेक्षित धरलेली आहे, शेतीमध्ये आपण बघितलं की आपण बऱ्याच पिछाटीवर आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये थोडीफार वाढ झालेली आहे, त्याचबरोबर सेवा करामध्ये जर आपण बघितलं म्हणजे जे सर्व्हिस सेक्टर आहे त्या ठिकाणी 10.2ची आपल्याला वाढ दिसते, पण 13-14 मध्ये ही सर्व्हिस सेक्टरमधली वाढ 18.4 होती. तर मला असं म्हणायचं की या ठिकाणी ती निगेटिव्ह ग्रोथ नाही आहे का? नाही, मुळामध्ये ग्रोथ आपल्याला माहिती आहे की आपण इयर ऑन इयर घेतो आणि इयर ऑन इयर ग्रोथवर शेवटी त्याचं क्वांटम किती वाढेल याची बंधनं आहेत. कारण आपली अर्थव्यवस्था जेव्हा एक्सपांड होते त्यावेळेस ते एक्सपांड होत असताना दरवर्षी ते किती एक्सपांड होऊ शकेल याचा शेवटी काही त्याचे नियम देखील आहेत, आपल्याला त्याची कल्पना आहे. मुळामध्ये महत्त्वाचं गोष्ट आपण जी सांगितली की MOU झाले, आता ते प्रत्यक्षात उतरले पाहिजे. मला असं वाटतं हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे आणि याकरता आम्ही टास्क फोर्स तयार केला आहे की या टास्क फोर्सच्या माध्यमातून आम्ही मुख्य सचिवांना ही जबाबदारी दिली आहे की या प्रत्येक MOUचं पृथक्करण केलं पाहिजे, त्याचं हँडहोल्डिंग केलं पाहिजे, जमिनीवरच्या त्याचे प्रॉब्लेम दूर केले पाहिजे. मैत्रीसारखा इनिशिएटिव्ह आम्ही हातात घेतला आहे की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सिंगल विंडो सिस्टीम आपण तयार केलेली आहे. आणि हे सगळं करत असताना या अर्थसंकल्पामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय केली आहे तर विदर्भ मराठवाड्यामध्ये अधिक उद्योग आले पाहिजेत. कारण जोपर्यंत औद्योगिक वाढ ही सर्व क्षेत्रांमध्ये बॅलन्स होणार नाही, आपल्याला माहिती आहे की JNPT सारखं एक पोर्ट हे मुंबईला मिळाल्यामुळे आपली औद्योगिक वाढ झाली आणि पोर्टचं जे मुंबईचं जे काही ॲडव्हान्टेज आहे हे पुण्यापर्यंत गेलं, हे नाशिकपर्यंत गेलं, पण त्याच्या पलीकडे फारसं जाऊ शकलं नाही. आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उद्योग पाहिजे असतील तर आहेत त्या सवलतींपेक्षा वेगळ्या सवलती दिल्या पाहिजेत. ही मागणी सातत्याने होत होती. गेल्या सरकारलाही ते मान्य होतं, पण कधी ते त्यांनी केलं नाही. अत्यंत धाडसी निर्णय हा आपल्या अर्थमंत्र्यांनी घेतला आहे आणि विजेच्या दरामध्ये विदर्भ मराठवाड्यात सवलत देण्याकरता 1000 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी जी केली आहे, मला विश्वास आहे की यांनी औद्योगिकरणाला मोठी चालना मिळेल. सिंचन बाबतीत साहेब जेव्हा आपण विरोधात होता तेव्हा असं म्हणत होतं की राज्यपालांचे अनुशेष भरून काढण्यामध्ये अपयश या सरकारला आलंय, पण अनुशेष भरून काढण्याच्या नावाखाली मुळात या प्रकल्पांच्या किमती वाढतात, कारण त्या प्रकल्पांना प्रामुख्याने तेवढा निधी उपलब्ध करून दिला जात नाही. तर या संदर्भात जेव्हा अशी भूमिका घेतली जाते, या ठिकाणच्या सिंचनाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या भूमिका घेतल्यात त्यातून त्याला चालना मिळेल असं वाटतंय का, जे अपुरे प्रकल्प आहेत त्याला? निश्चितपणे दोन गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या मला सांगितल्या पाहिजेत की गेलं आर्थिक वर्ष हे मी अर्थमंत्र्यांचं याकरता अभिनंदन करीन की पहिल्यांदा सिंचन क्षेत्रात जेवढी तरतूद केली ती सगळी वितरित झाली. यापूर्वी तरतूद 7000 कोटी रुपयाची व्हायची आणि वितरित 3000 कोटी रुपये व्हायचे. आणि अगदी एक आकडा द्यायचा झाला तर आपण बघा की विदर्भामध्ये 700 म्हणजे दाखवायला 2000 कोटी दाखवायचो, 700 कोटी रुपयाच्या वर कधीच पैसे मिळायचे नाही. पण या अर्थमंत्र्यांनी गेल्या वर्षी ही किमया करून दाखवली आणि एकट्या विदर्भाला अर्थमंत्र्यांनी 2000 कोटी रुपये दिले. म्हणजे खऱ्या अर्थानं जे केवळ बोलण्यापुरतं नाही तर प्रत्यक्ष वितरण या सिंचनाच्या निधीचं हे त्यांनी करून दाखवलं. आणि याही वर्षी जवळजवळ 8000 कोटी रुपये हे सिंचनाकरता या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी दिले आहेत. आणि मला असं वाटतं की हे करत असताना एक महत्त्वाचा निकष जो ठरवण्यात आला की जे प्रकल्प पूर्ण होऊ शकतात, म्हणजे अगदी जे 75% जास्त त्याला प्राधान्य देण्यात आलंय. आणि म्हणून आपण बघा मागच्या आर्थिक वर्षात पैसा केवळ खर्च केला नाही, सर्वात जास्त घळभरणी झाली आहे. जवळजवळ त्याच्या मागच्या वर्षीच्या 2 वर्षाच्या तुलना जर केल्या तर 3 पटीनं सिंचन क्षेत्र तयार झालंय, प्रत्यक्ष सिंचन त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून ज्या मागण्या आम्ही करायचो आज प्रत्यक्षात त्या केवळ कागदावर नाही तर जमिनीवर उतरवण्याचं काम हे अर्थमंत्र्याच्या माध्यमातून केवळ या मागण्या कागदावर नाही तर प्रत्यक्षात जमीन उतरवण्याचं काम हे सरकार करते असं म्हणणं आहे. या ठिकाणी अर्थमंत्री माननीय सुधीरभाई मुनगंटीवार यांचं आगमन झालेलं आहे आणि अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर जे दोघांचंही मनापासून या चर्चेमध्ये स्वागत. हा जो असणारा अर्थसंकल्प आहे हा महाराष्ट्राला विकासाची दिशा देणारा का विरोधकांच्या मनामध्ये असणारी दशा देणारा असेल, काय वाटतं तुम्हाला? विरोधकांनी आपलं काम करावं, त्यांना फक्त जे वाईट बघायचं ते वाईट बघतील. पण कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये सामान्य ज्ञान काय की अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये त्या राज्याचा विकास दर हा आपल्याकडे अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे की शरीरामध्ये आपण रक्त तपासतो आणि त्यामध्ये हिमोग्लोबिन किती आहे तेवढं पाहतो. राज्य इतक्या अडचणीतून पुढे जात असताना
माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये जर आम्ही 5.8% विकास दर हा 8% नेला, जेव्हा देशाचा 7.2 वरून 7.6 चालला, बिहारमध्ये 15% 10% आला, देशामधले 2-3 राज्याचा अपवाद सोडून जर विकास दरामध्ये आम्ही चाललो आहे, याचा अर्थ कुठंतरी चांगलं होत आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, यामध्ये सर्व्हिस सेक्टर असेल, पण आमच्या असं लक्षात आलं की आम्ही कृषी क्षेत्रामध्ये जास्त काम करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पात साधारणतः कृषी स्वाभिमान वर्ष म्हणजे शेतकरी स्वाभिमान वर्ष तर घोषित केलंच, पण आपल्याला विस्तृत स्वरूपामध्ये भाषणाची लांबी वाढू नये म्हणून आम्ही काही मुद्दे छोटे केलेत. पण यातून हा स्वाभिमान वर्ष म्हणजे या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची उत्पादकता वाढवण्यासाठी पूर्ण शक्तीने सरकार काम करेल हा निर्धार आहे, हा पूर्ण संकल्प शक्तीने आहे. सरकार काम करलं असं वाटतं. तांडेल साहेब, तुम्हाला वाटतं का अर्थतज्ञ म्हणून या ठिकाणी? नाही, मला मुख्यमंत्री साहेबांना असं विचारायचं आहे की आपल्या देशात जेव्हा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा जेटली साहेबांनी प्रो शेतकरी असा अर्थसंकल्प सादर केला आणि शेतकऱ्याला समोर ठेवून, शेतकऱ्याला मानधन समोर ठेवून तो अर्थसंकल्प केला. परंतु राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना जसं मुनगंटी साहेबांनी तसंच केलंय की शेतकऱ्याला समोर ठेवून अर्थसंकल्प सादर केलेला आहे. परंतु जेव्हा या योजनांचं इम्प्लिमेंटेशन व्हायची वेळ येते तेव्हा इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण कुठेतरी कमी पडतो असं आपल्याला वाटत नाही. प्रत्यक्ष शेतकऱ्याला इथपर्यंत पोहोचत नाही निधी, असं म्हणणं आहे. पूर्वीच्या काळात कदाचित हे होत होतं, पण गेल्या वर्षीची आकडेवारी मी काल स्वतः मांडली आणि कागदावर नाही तर जमिनीवर. म्हणजे सिंचन विहिरी आम्ही सांगितलं होतं 3 वर्षात 1 लाख विहिरी पूर्ण करू, एका वर्षात 40,000 विहिरी पूर्ण केल्या. याच्यापूर्वी 12,000 विहिरी व्हायच्या. आम्ही सांगितलं होतं की विदर्भ मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणी ॲग्री क्रायसिस आहे त्या ठिकाणी कृषी पंपाचं कनेक्शन 4-4 वर्ष मिळत नव्हतं. आम्ही सांगितलं मार्च 2015 पर्यंतचे सगळे पेड पेंडिंग आम्ही पूर्ण करू. केवळ 4,000 राहिले आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, एका वर्षामध्ये 1 लाख कनेक्शन हे आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष दिले. आणि निव्वळ कनेक्शन दिले नाही, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. आणि म्हणून आपण जर बघितलं तर वेगवेगळे जे काही आपण योजना जाहीर केल्या त्या योजनांची फलनिष्पत्ती काय आहे ही देखील आपण सभागृहासमोर मांडतोय. आणि म्हणून मी जे म्हटलं, आता मागेल त्याला शेततळ ही योजना आपण हातामध्ये घेतली आहे. 50,000 शेतकऱ्यांनी आपल्याला या योजनेच्या अंतर्गत अर्ज केला आहे. त्याची संपूर्ण आर्थिक तरतूद ही अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली आहे. आणि ही करत असताना एक अतिशय अभिनव योजना जी अर्थमंत्र्यांनी मांडली आहे ती अर्थ रिमुव्हिंग मशीन्स. म्हणजे तालुक्याला जर 10 अर्थ रिमुव्हिंग मशीन्स आल्या तर आपण त्या माध्यमातून 2018-2019 पर्यंत अक्षरशः संपूर्ण पाणलोटाचा विकास करू शकतो. आणि त्या माध्यमातून आपण विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करून शाश्वत सिंचन त्या ठिकाणी देऊ शकतो. त्यामुळे अभिनव कल्पनांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्यक्षात योजना उतरवण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं चाललंय. दीपक केसरकरजी, आपण अर्थ राज्यमंत्री आहात आणि कोकणचे त्या ठिकाणचे नेते आहात. बंदराच्या विकासासाठी 30 कोटी रुपयाचा आणि ससून डॉक करता 52 कोटी रुपयाचा निधी आहे. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना द्यायला पाहिजे. फार मोठी तरतूद या ठिकाणच्या असलेल्या अर्थसंकल्पात नाही असं तुम्हाला वाटतंय का? अर्थसंकल्पामध्ये ज्या सर्व तरतुदी आहेत ह्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेल्या नाही. आता आपल्याला अर्थमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही भाषण शॉर्ट करण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी आम्ही पर्यटनाला पैसे देतो, त्याच्यामुळे त्याचा वेगळा उल्लेख ह्या ठिकाणी केलेला नाही. पुरेसा निधी पर्यटनाला देण्यात आलेला आहे. पर्यटनाचा निधी एकच मी आपल्याला सांगतो, कालच स्वदेश दर्शनच्या अंतर्गत पहिली सिंधुदुर्ग जिल्ह्याकरता जो सर्किट पर्यटनाचा आम्ही प्रस्ताव दिला होता त्याला 82 कोटी रुपये कालच केंद्र सरकारने दिले. आणि आमचा निधी त्याच्यामध्ये टाकून एक अतिशय भरीव अशा प्रकारचं सर्किट हे सिंधुदुर्गमध्ये आम्ही तयार करतोय. आणि आत्ता माननीय अर्थमंत्र्यांनी नुकतंच आम्ही जे पर्यटन धोरण जाहीर केलं या धोरणातल्या पायाभूत सुविधा तयार करण्याकरता 250 कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पात देखील केली. केंद्र शासनाने मागच्या वर्षी 400 कोटीपेक्षा जास्त निधी दिला होता आणि तेवढा आपण खर्च करू शकलो नाही. यावर्षी आपण ते ध्येय मात्र नक्कीच गाठू का? नाही, मला असं वाटतं की अतिशय चुकीची माहिती बाहेर आली. केंद्र सरकारने दिलेला सगळा पैसा आपण खर्च केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त जाऊन आपल्याकडनं जो आपण तरतूद केली होती ती आपण खर्च केलेली आहे. आणि याही वर्षी म्हणजे आपण तर मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊ. कारण आता हा जो काही हे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी गुंतवणूक देखील यायला तयार आहे. ती गुंतवणूकही आपण त्याच्यामध्ये आणणार आहोत. आणि त्याकरता आपण आता जे पर्यटन धोरण केलं आहे हे इतकं सुटसुटीत धोरण केलं आहे की यातनं मोठ्या प्रमाणात 30,000 कोटी रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये आपण अपेक्षित केली आहे. मेक इन इंडियाच्या धर्तीवर पाद्यसाहेब, मेक इन महाराष्ट्रामध्ये मोठी गुंतवणूक येणार आहे
अर्थमंत्री महोदय, या सगळ्या गुंतवणुकीतून पुढल्या वर्षी तुम्हाला इथे असंच लोकांना सामोरं जायचं आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्र ही अर्थसंकल्पाची चर्चा पाहतोय आणि केवळ सह्याद्री वाहिनीवरच फक्त ही चर्चा होते. तुम्ही मला हे आश्वासित करा की पुढच्या भविष्यामध्ये विकासाचा गर्द गाठालच आणि जेवढ्या पद्धतीने सामंजस्य करार झालेत तिथले बहुतांशी करार या ठिकाणी सिद्ध होऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल असं वाटतंय तुम्हाला? मला विश्वास आहे, कारण माननीय मुख्यमंत्री असेल किंवा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे मंत्री राज्यमंत्री असेल, आमचा निर्धार एकच आहे. आम्ही लाल दिव्याच्या गाडीवर प्रेम करणारे कार्यकर्ते नाही, आम्ही लाल रक्ताच्या माणसावर प्रेम करणारे लोक आहोत. म्हणूनच या विपरीत अवस्थेमध्ये सुद्धा आम्ही हा 8% विकास दर इतक्या विपरीत अवस्थेत जर गाठू शकलो, आम्ही सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना केली की यावर्षी समाधानकारक पाऊस येऊ दे, आणि मला विश्वास आहे की यावर्षी समाधानकारक पाऊस येईल. या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर थोडाही आनंद निर्माण झाला तर या विकास दर, हा आपला विकास दर पुढच्या वर्षी देशातल्या पहिल्या 3 मध्ये राहील, हा मला विश्वास आहे. कारण राज्याच्या जनतेवर, राज्याच्या पराक्रमावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने हा महाराष्ट्र जगतो आहे. तर मला विश्वास आहे की आम्ही विपरीत अवस्थेवर मात करून पुढे जाऊ आणि हा पुढचा विकास दर पुढे जेव्हा तुम्ही चर्चा कराल तेव्हा मला विचारा, प्रयत्न तर पूर्ण राहील, पूर्ण शक्तीने आम्ही मुख्यमंत्री मोदींच्या नेतृत्वात काम करू की 2 डिजिट हा विकास दर राहावा, यासाठी पूर्ण शक्तिपणाला जाऊ. हा मात्र निर्धार आहे. अर्थतज्ञ जनार्दन तांडेल आणि यशवंत पाध्याय. जनार्दन तांडेल, काय वाटतं तुम्हाला हे जे या पद्धती आश्वासित अर्थमंत्री करता साहेब, शक्य होईल जेव्हा का? आपण हे म्हणता सगळं पण ऍक्च्युली आपण बघता पाण्याचं राज्यात पूर्ण दुर्भिक्ष आहे आणि ते पाण्याचं दुर्भिक्ष बघताना म्हणजे सर्वसामान्यांना पाणी मिळतं, परंतु आपण जर शेड्यूल ट्राईब किंवा जे आदिवासी लोक आहेत त्यांना पाण्याचं फार दुर्भिक्ष आहे, पिण्याला पाणी मिळत नाही. तर त्याकडे आपण थोडं काही दुर्लक्ष केलं असं वाटत नाही का आपल्याला? हा आमचा प्रायोरिटीचा विषय आहे. दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल, 68 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये आपण मुख्य प्रवाहात तर आणू शकलो नाही, पण अन्न, वस्त्र, निवारा व पाणीही देऊ शकलो नाही. शिक्षण तर अजून दूर राहिलं आणि या दृष्टिकोनातून आम्ही उत्तम पद्धतीचं निर्धारण करतोय. आपण जर एक महत्त्वाची गोष्ट या आकडेवारीमध्ये साधारणतः अनेक लोकांच्या नजरेतून एक गोष्ट जाते, आम्ही आपली पॉलिसी निर्धारण संस्था सुद्धा केली. आपल्या राज्याच्या समोर आव्हान काय आहे तर आपण निर्णय करतो, एखादा पॉलिसी तयार करतो, आकडेवारी असते पण आकडेवारीच्या आधारावर नियोजन होत नाही. आणि जसं आपण सांगितलं, मग पाणी असेल, आपण जाणता की अनुसूचित जातीचे शेतकरी, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना किंवा अनुसूचित जातीच्या लोकांना घर देण्याचा 2019 पर्यंतचा निर्धार हा फक्त घोषणा नाही आहे, ही आमच्या ओठावरचे शब्द नाही तर हृदयातून निर्माण झालेली भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय. आपण समजू शकता की मागच्या वर्षी जलयुक्त शिवारासाठी आम्ही 1000 कोटी घोषित केले, दिले किती? 1600 कोटी. आम्ही आउटलेमध्ये जलसंपदामध्ये 7272 कोटी देऊ, अथवा अर्थमंत्री म्हणून मी पुढचा अर्थसंकल्प मांडणार नाही, हे घोषित केलं. हे घोषित करणं सोपी नाही. 7272 कोटी मागच्या वर्षी दिलं, यावर्षी 7850 कोटी देतोय, पण असं फुगवून आकडे कधी दिले नाही. आम्ही सांगितलं ते केलं आणि आमचा प्रयत्न हाच आहे. आता साधी गोष्ट आहे, तुम्ही जो प्रश्न निर्माण केला, अरे आपण या सावित्रीबाई फुलेंचं नाव आदराने घेतो, पण त्याच माझ्या बहिणीसाठी 40,000 किलोमीटरच्या स्टेट हायवेवर एक स्वच्छतागृह नाही. त्यांना 52 कोटीची तरतूद आपण त्या ठिकाणी केली. आता त्याला कागदबद्ध कार्यक्रम केला दर 100 किलोमीटरवर पहिल्या टप्प्यात. सुधीर शेवटी हे भाऊ, खरं सुधीर भाऊ, या आहे की महाचर्चेमध्ये- एका दिवशीमध्ये आपण बदल करू शकत नाही, एका वर्षात बदल करू सुधीर शकत भाऊ, नाही. महाचर्चेमधला आपला आता कोरम या ठिकाणी पूर्ण झालाय, कारण दोन्ही सदनाचे माननीय विरोधी पक्षनेते आपल्या बरोबर आहेत. माननीय राधाकृष्ण विखे पाटील आपल्या बरोबर आहेत, जे विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात. विधान परिषद धनंजय मुंडे आपल्या बरोबर आहेत. राधाकृष्ण विखे पाटील, आपण माजी कृषी मंत्री आहात, ग्रामीण विभागाशी आपला संबंध आहे. कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे, अशी सर्व समावेशक भूमिका आहे. काय वाटतं तुम्हाला या अर्थसंकल्पाबाबत? नाही, खरं म्हणजे सुधीर भाऊंनी आता जे सांगितलंय, की नियतवाला मी 1 रुपयाची कात्री लावली, कात्री लागणार नाही आणि जर तशी झालं तर मी अर्थसंकल्प मांडणार नाही. खरं म्हणजे आपण जर पाहिलं की विशेष घटक योजनेमध्ये आपला जो जर एकूण दिलेल्या खर्चापैकी 69% निधीला कात्री लागलेली आहे. आणि दुसऱ्या आदिवासी उपाययोजनेला सुद्धा 66% त्या ठिकाणी नियतवाय जो दिला होता त्याला 66% खर्च कमी झालेला आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये म्हणजे मुळातच हे अर्थसंकल्प मांडताना
आणि विशेष करून गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये खर्च फक्त 66.57% झालेला आहे. आपण जर पाहिलं एकूण बजेटच्या, तर याच्यामध्ये या एकूण ह्या सगळ्या अर्थसंकल्पाचा विचार करताना मोठी तूट ह्या बजेटमध्ये या अर्थसंकल्पात आपल्याला पाहायला मिळाली. 3,757 कोटी अपेक्षित होती, ती आता वाढून 9,058 कोटी इतकी आता महसूल त्यांचं तूट म्हणणं आहे झालेली की आहे. आवर्षणामुळे अशी तूट आली की आवर्षणाला शेतकऱ्यांना मोठी नाही, त्याची माझं मदत म्हणणं- द्यावी लागली. त्या दृष्टीने माझं पुढचा मी सांगणार होतो की आज राज्यातल्या शेतकऱ्यांची जेवढी परवड झालेली आहे दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, आणि आता संपूर्ण स्थिती सरकारसमोर आहे, सगळ्यांनी दौरे केलेले आहेत. आमची अपेक्षा होती की कर्जमाफीची घोषणा यावेळी होईल, आणि कर्जमाफीची घोषणा हीच त्याला उत्तर आहे. कर्जमाफी देऊन हा प्रश्न सुटेल असं तुम्हाला माजी कृषी मंत्री म्हणून वाटतं का? राजकारण म्हणून ठीक आहे, आपण विरोधी पक्ष नेते आहात, हे बोलणं आवश्यक आहे अशा व्यासपीठांवर, नाही, असं आहे की असं शक्य आहे का? कर्जमाफीने निश्चितच दिलासा मिळेल, कारण हे काही एका वर्षाचा दुष्काळ नाही आहे, हे लागोपाठ 4थं वर्ष आहे. आणि त्यामुळे आता शेतकऱ्याकडे असणारी सगळी उत्पन्नाची साधनं संपलेली आहेत, म्हणून ती मागणी होती एक. आणि दुसरं, ठीक आहे, सरकारच्या उपयोजना सुरू आहेत, जलयुक्त शिवाराच्या उपयोजना, बाकी उपयोजना सुरू आहेत, त्याचे परिणाम भविष्यात काय ते दिसतील. परंतु आज जी शेतकऱ्याला मदत पाहिजे ती आज होत नाही. आज कुठल्या प्रकारची, एक तर शेतीमालाला भाव नाही मिळालेत, उत्पादनच कमी झालेलं आहे, उत्पादित मालाला भाव मिळाले नाहीत, आणि त्यातून मग आणखीन तो शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. आता बँकांचे तगादे सुरू आहेत, त्याच्या मुलांची फीस भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाही आहेत. किमान हा कर्जमाफीचा आधार हा मोठ्या प्रमाणात हा शेतकऱ्याला या काळामध्ये मोठा आधार देऊ शकला असता. आपल्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी आपण धनंजय मुंडे तुमचं पण घेऊ. मी दोन्ही बॅट्समनला ह्या दोन्ही त्या ठिकाणी बॉल्स टाकतील. आपण 1 मिनिटात विखे पाटलांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यातला पहिला मुद्दा असा की आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय या दोघांच्या अर्थसंकल्पाला आपल्याला कात्रीच लावता येत नाही, नियमानेच नाही, त्यामुळे तिथे कुठली कात्री लागलेली नाही. आणि हे जे खर्चाचे आकडे 67% खर्च झाला वगैरे, आपण माझ्यापेक्षा सिनियर आहात, आपल्याला पूर्ण अर्थव्यवस्थेची जाणीव आहे. आपला जो आपसमेळ होतो हा 31 मार्चला होतो, त्यामुळे 31 मार्चला आपसमेळ ज्यावेळेस होतो त्यावेळेस सगळे युटिलायझेशन सर्टिफिकेट आपण एकत्रित करतो, आणि त्यावेळी खरं म्हणजे किती खर्च झाला. यावेळेस अर्थमंत्र्यांचं मी याकरता अभिनंदन करीन की अर्थमंत्र्यांनी काय भूमिका घेतली होती, तर बजेट मांडल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये 70% पैसे रिलीज केले. हे कधीच झालं नाही. आणि त्यामुळे यावर्षी खर्च जो आहे, ज्यावेळेस ते आता 31 मार्च नंतर आपलं अधिवेशन चालणार आहे, आणि त्यावेळी सगळा आपसमेळ होऊन जेव्हा खर्चाचा ताळेबंद मांडला जाईल त्यावेळी आपल्या लक्षात येईल की कधी नव्हे तेवढे पैसे हे यावर्षी खर्च झाले आहेत. मी कालच आपल्याला उदाहरण सांगितलं की आपल्या विदर्भामध्ये सिंचनाच्या क्षेत्रात आपण 2000 कोटी ठेवायचो, 700 कोटीच्यावर कधी खर्च करायचो नाही. 2032 कोटी रुपये खर्च झाले आहेत प्रत्यक्षात. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात खरं म्हणजे जर खरी आकडेवारी आपण बघितली तर अर्थमंत्र्यांनी उत्तम कामगिरी यात केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचा विषय निघाला. धनंजयराव मुंडे, आपल्याला काय वाटतं, प्राथमिक प्रतिक्रिया या अर्थसंकल्पासंदर्भातली काय आहे? शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला, आवर्षणाकरता जी मदत दिली गेली त्यामुळे 3000 कोटी रुपये जास्त वळले, 9000 कोटीपर्यंत वित्तीय तूट आली, नाही तर अपेक्षित तूट जी 3000 कोटीच्या वर होती तेवढीच राहिली असती, असं यांचं म्हणणं आहे. खरं तर मागच्या अर्थसंकल्पातील विविध विभागाच्या नियतव्ययापैकी 54% खर्च झाल्याच्या बाबतीत आमच्या सभेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं. त्यावरती राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी खुलासा पण केला. खुलासा केल्यानंतर अभिनंदनही अर्थमंत्र्यांचं केलं की या ठिकाणी 70% नियतव्यय हे अगोदर देण्यात आला. माझं एवढंच म्हणणं आहे की 70% नियतव्यय अगोदर देण्यात आल्यानंतर सुद्धा जवळजवळ 35,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या आजपर्यंत आल्या. तर त्या तुमच्याही वेळेस येत होत्या? नाही, आता तो प्रश्न नाहीये. म्हणजे आपण खरं सरकारची बाजू घेताय का विरोधी पक्ष म्हणून आमच्या सगळ्यांची बाजू घेताय, हे अँकर म्हणून आपण आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आमच्या काळातही येत होत्या. विषय हा आहे की जर आपण एक विषय घेतला किंवा अर्थमंत्र्यांचं अभिनंदन केलं तर आम्ही करू, तो विषय नाहीये. अभिनंदन करत असताना 70% अगोदर खर्च केले हे जर आपण सांगितलं जाता, तर 70% अगोदर खर्च केले तर 35,000 कोटीच्या पुरवणी मागण्या पण आल्या. आता महत्वाचं या बजेटच्या बाबतीतला जो विषय आहे की 25,000 कोटी शेतकऱ्याच्या योजनेसाठीचा विषय केलेला आहे, आणि शेतकरी केंद्रबिंदू म्हणून हे बजेट मांडल्याचं आम्हाला राज्यमंत्री अर्थमंत्री यांनी सांगितलं. तर या ठिकाणी जे 25,000 कोटीचं आहे, पुन्हा याच्यात जगलरी आहे.
मी पुन्हा हा जगलरी का शब्द वापरतोय की सर्व योजना एकत्रित करून, जसं केंद्राने बजेट मांडताना शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मोठा आकडा दाखवला, तसं सर्व योजना एकत्रित करून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये 25,000 कोटीचा आकडा या ठिकाणी दाखवलेला आहे. 5,000 कोटीची रक्कम या ठिकाणी टंचाई निवारणार्थ प्रस्तावित केलेली स्पष्ट होते. पण या निधीची फोड केल्यानंतर खऱ्या अर्थानं पाणी टंचाईला, चाऱ्याला, या विविध विषयाला किती, हे मात्र भाष्य या ठिकाणी झालं नाही. आज जेवढं शेतकऱ्यांच्या बाबतीत हे बजेट आवश्यक होतं, तेवढंच टंचाई आणि आरक्षण निवारणार्थ सुद्धा ठळक मुद्दे येणं आवश्यक होतं. ते या बजेटमध्ये दिसून आलेलं नाही. सुधीर भाऊ, तुम्हाला काय म्हणायचं यावर? नाही, पहिल्या एका मुद्द्यावर मी खुलासा करतो की सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं की 35,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आल्या, मला वाटतं की हा त्यांचा आकडा गैरसमजातून आला आहे. 35,000 कोटीच्या पुरवणी मागण्या यासाठी सादर कराव्या लागल्या ज्याच्यामध्ये केंद्रीय हिस्सा असतो, तो आपण बजेटिंग करतो, ज्यामध्ये आपण 70%, 20%, 10% हे सूत्र मागच्या सरकारने स्वीकारलं. त्याच्यामध्ये 20%, 10% आपण नंतर बजेटिंग करतो, म्हणून आपल्याला पुरवणी मागण्या 35,000 कोटीच्या दिसतात. पण याच्यामध्ये नेट भार किती आहे, जो आपल्या बजेट साईजच्या बाहेर होता, तो आपला 15,000, 15,500 कोटीचा होता, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण हा खर्च केला. उदाहरण 900 कोटी आपण 2 रुपये 3 रुपये किलो धान्य देण्यासाठी खर्च केला. आपण मदतीसाठी 5,500-6,000 कोटी हा शेतकऱ्यांसाठी खर्च केला. तुम्हाला सांगायला एका गोष्टीचा आनंद होईल, 2010-11 मध्ये महाराष्ट्रामध्ये पीक विमा 14 कोटीचा दिला जायचा, तो आमच्या सरकारमध्ये 1,800 कोटी दिला. अधिकृत आकडे आहे. खरं तर विरोधी पक्ष नेत्यांनी हे आकडे घेतले, तर मला विश्वास आहे की ठीक आहे, ते विरोधी पक्ष नेते आहे, विरोध केलाच पाहिजे, आणि त्याच्यामध्ये मला काही वावगं दिसत नाही. विरोधी पक्षाचं काम आहे की त्यांनी सत्तारूढ पक्षांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये चूक बघितली पाहिजे, आणि मी त्यांचं स्वागत करतो. कारण विरोधी पक्ष असल्याशिवाय लोकशाही सुदृढ होऊ शकत नाही, आणि आम्ही कुठं काही चूक केली तर ती लक्षात येऊन दुरुस्त होऊ शकत नाही, म्हणून तो मी दोष देणार नाही. पण जे आकडे ते सांगताय त्याच्यामध्ये मात्र मी सुधारणा करू इच्छितो की शेतकऱ्यांसाठी महसुली तूट हे स्वीकारायची नाही का? उद्या एखादी घरची महिला सुद्धा जेव्हा घरचा व्यक्ती करता अडचणीत येतो, तेव्हा ती आपल्याकडे असणारी जे काही चांदी सोन्याचं असेल तर देतं. त्यांनी एक दो शब्द वापरला, आकड्यांची जगलरी यांनी केली, तर त्याविषयी तुम्ही काय सांगता? मला वाटतं की आकड्याची जगलरी असती. उदाहरण का नाही आतापर्यंत पांधन रस्ते, पानंद रस्ते हा विचार का आला नाही? 1,00,000 शेततळे, 37,500 विहिरी, आम्ही एकाच वेळी 90,000 कृषी पंप. मागच्या वर्षी आपण कृषी पंप, मी आकडे कोणतेही द्यायला तयार आहे, कृषी पंपाच्या ऊर्जीकरणासाठी. कारण शेतकऱ्यांना काय पाहिजे हो? शेताला पाणी पाहिजे. त्याला तुम्ही फक्त सहानुभूती, दया ह्या शब्दाचा तुम्ही अवलंब करून शेतकरी बांधवाला जो जगाचा पोशिंदा आहे हो, त्याला आपण स्वाभिमानाने उभं मान्य राधाकृष्ण, आपण काय ते बोलवतात? सुधीर भाऊंचं खरं म्हणजे मांडण्याची तडप फार वाखाण्यासारखी, म्हणजे आणि मांडण्याची तलब तुम्ही म्हणत जी आहे ती वाखाणण्यासारखी. स्मरणपत्र 1, स्मरणपत्र 2, स्मरणपत्र 3, म्हणजे पण सुधीर भाऊ 12,500 कोटीची घट केंद्रीय अनुदान झाली, हे जास्त धक्कादायक आहे. आपल्या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये यावर्षी 12,500 कोटीनं केंद्रीय मदत आपल्याला कमी मिळते, असं एक वास्तव समोर येत आहे. मला असं वाटतं ते सुद्धा आपल्या अर्थसंकल्पावर ही मोठी परिणाम करणारी गोष्ट ठरणार आहे. कारण आपण ज्या तरतुदी सांगितलेल्या आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये, विशेष करून गृहनिर्माण, आरोग्यावरच्या तरतुदी कमी झालेल्या आहेत. म्हणजे ज्या मूलभूत ज्या सुविधा आहेत त्याच्यावर सुद्धा तरतुदी कमी झाल्या आहेत. परंतु मला एकच मुद्दा पुन्हा सांगायचा आहे, जो धनंजय मुंडे साहेबांनी सांगितला की आपण जे सांगितलं की 25,000 कोटी म्हणजे एवढी मोठे पॅकेज आपण सांगितलंय, पण त्याचा ब्रेकअप दिला नाही. आपण जो आम्ही त्या उत्सुकतेने वाट पाहत होतो की त्याच्यामध्ये कर्जमाफीची घोषणा आपण करताय का? कारण कालच माननीय मुख्यमंत्री म्हटले होते की आम्ही कर्जमाफी विरोधात नाही. तर आम्हाला असं वाटलं की या निमित्तानं प्रत्यक्ष त्याची घोषणा आज होईल. तुम्ही भूमिका त्यामध्ये मांडलीत. या दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांनी जे मांडलेलं आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदय तुमचं काय मत आहे? नाही, मी सुरुवातीलाच मला रिपिटेशन करायचं नाही, मी अगदी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की कर्जमाफीच्या बद्दल आमची भूमिका काय आहे. मुळामध्ये या अर्थसंकल्पामध्ये आज कृषी क्षेत्रावर जे संकट आहे त्या संकटाचा दीर्घकालीन आणि भविष्यातील अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला कसा मुकाबला करता येईल याच्याकडे फोकस नेला आहे. आता आपण एक गोष्ट तर मान्य कराल की इतक्या वर्षात जे कृषी क्षेत्र अडचणीमध्ये आहे ते एका अर्थसंकल्पात टर्नअराउंड होईल ही अवस्था नाही आहे. शेवटी आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो, गुंतवणूक करतो, ती सस्टेन्ड असते,
ती दीर्घकाल करावी लागते. हीच जर गुंतवणूक म्हणजे यांचं ज्यावेळेस सरकार होतं त्या काळात यांनी केली असती तर कदाचित या ठिकाणी अवस्थाच राहिली नसती. म्हणून आपल्या या सगळ्या रिसोर्स क्रंचमध्ये देखील म्हणजे ज्यावेळी हातामध्ये आमच्या या ठिकाणी सरकार आलं त्यावेळीची अवस्था काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या सगळ्या अवस्थेत आणि एकीकडे संपूर्ण अर्थव्यवस्था जी आहे जागतिक अर्थव्यवस्थेची मंदी आहे. म्हणजे एक साधा आकडा आत्ता आमच्या अर्थमंत्र्यांनी आज बजेटमध्ये सांगितला की नुसतं पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाल्यामुळे राज्याचा महसूल किती कमी झाला 1800 कोटी रुपये. 1800 कोटी रुपयाचा थेट राज्याच्या महसुलावर त्याचा परिणाम झाला आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी असताना देखील टाईट रोप ज्याला म्हणतो अशा परिस्थितीतही जे उपलब्ध संसाधन आहेत ते संसाधनं कोणाकरता वापरले तर ते शेतकऱ्याकरता वापरले हे महत्वाचं आहे. यशवंत पाध्ये, तुम्ही अर्थतज्ञ आहात. या दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि सत्ताधारी पक्ष याच्यामधल्या आकड्यांची ही जर का जादूई पाहिली तर तुम्हाला काय वाटतं? मला त्या संदर्भात अर्थमंत्री किंवा मुख्यमंत्री यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की 3,02,000 कोटी रुपयाचं आपलं कर्ज होतं आणि यावर्षीचा व्याज आहे 28,000 करोड रुपये साधारणतः. आणि यावर्षी जी वाढ झालेली आहे कर्जात तर ते इंटरेस्ट भागवण्यासाठी कर्ज घेतलेलं आहे का? आपण एक वारसा काय होता, वारसा 3 लाख कोटीचं कर्ज, वारसा काय होता 75,000 कोटीचा पगार, वारसा काय होता 20-21 हजार कोटीचं पेन्शन, वारसा काय 27,000 कोटीचं व्याज, 24,000 कोटी मुद्दल. आणि आम्ही सौभाग्यशाली कदाचित ईश्वराने आम्हाला जास्त संकट देऊन त्यांचा विश्वास आमच्यावर आहे की या संकटावर मात करण्याची क्षमता आमच्यावर असेल. आता कर्जाचे हप्ते भरण्याची वेळ सुद्धा आमच्यावरच आली आहे. आणि अशा प्रसंगामध्ये तुम्ही समजू शकता की 27,000 कोटीचं व्याज, 24,000 कोटीची मुद्दल, जी काही वर्षापूर्वी मुद्दल आम्हाला 11,000 कोटी भरावी लागायची, 52-53,000 कोटी भरताना आम्ही नवीन कर्ज 52,000 कोटी घेत नाही आहोत. तर ही अडचण आहे आणि ही अनेक राज्यासमोर देशात आहे. पण आम्ही आमची मर्यादा ही ठेवली. पण मला एका गोष्टीबद्दल निश्चितपणे सांगायचं आहे, काय वारसा आला हे महत्त्वाचं नाही, पण या वारसासोबत आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मात्र महाराष्ट्रात प्राप्त झाली, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव की कोणत्याही समस्येवर पराक्रम घडवणारा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे, जो लोकसंख्येत जगात 13व्या क्रमांकात आहे, इकॉनॉमीमध्ये 36व्या क्रमांकात आहे. आणि म्हणूनच आपण 8% विकास दर करू शकलो. मी यामध्ये सर्व राजकीय पक्षांना धन्यवाद देईल. तुमचा वारसा विरोधी पक्ष नेत्यांनी पण केलंय. आपले जनार्दन तांडेल आपल्या बरोबर आहेत. तांडेल साहेब, तुम्हाला काय वाटते या संदर्भात? केसरकर साहेब, मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. आपण कोकणातले आहात आणि कोकणाचं प्रतिनिधित्व करता. जसं पहिला पश्चिम महाराष्ट्रावर जो धनाचा वर्षाव व्हायचा आणि बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय व्हायचा, तसं आता विदर्भावर धनाचा वर्षाव झालेला आहे, आपल्या कोकणावर सुद्धा अन्याय झालेला आहे. तर कोकणाचं जे हे आहे शेष आहे ते भरण्यासाठी आपण काय विशेष प्रयत्न करणार आहात की नाही? आम्ही गेल्या वर्षी चांदा ते बांदा ही स्कीम अनाऊन्स केलेली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, त्याचं आम्ही रिपिटेशन केलेलं नाही. त्याच्यावर मी वर्षभरामध्ये अभ्यास केला, अहवाल सादर केला आणि यावर्षी आपण त्याला पैसे देतोय. पुन्हा अनाऊन्स करायला लागेल, कारण गेल्या वर्षीची घोषणा आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुधारणा करत असताना ती रिसोर्स बेस्ड कशी असावी, म्हणजे जिथं जी साधन संपत्ती आहे त्याच्यावर योग्य तो खर्च करून पर कॅपिटा इन्कम आम्ही 4 वर्षात दुप्पट करून दाखवणार आहे. इट्स अ चॅलेंज. पण ते जर स्वीकारून दाखवला तर अनेक वर्ष जे म्हटलं जातं की कोकणचा कॅलिफोर्निया करायचं पण कोणाला करायला जमला नाही, पण हे शासन ते करून दाखवेल. धनंजयराव, खरं तर पाहिलं ना तुम्ही तर यशवंतजी, या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे लोक स्वतः जे पाहतायत, हा जो कार्यक्रम संपूर्ण पाहतायत, लोकांना विकास पाहिजे, प्रगती पाहिजे. आपण सत्ताधारी पक्षात आहात, आपण विरोधी पक्षात आहात. पूर्वी आपण सत्ताधारी पक्षात होतात, आपण विरोधी पक्षात होतात. लोक विकासाकडे वाटचाल पाहता. येणाऱ्या राजकारणाची सगळी दिशा विकासाच्या वाटचालीमध्ये असेल. धनंजयराव, कशा पद्धतीने सामोरं जावं लागेल या राज्याला? नाही, मुळामध्ये वस्तुस्थिती जोपर्यंत सरकार कबूल करत नाही आणि वस्तुस्थिती मांडत नाही तोपर्यंत विकासाच्या बाबतीमध्ये आपण ज्या प्रगतीशील महाराष्ट्राची स्वप्न पाहतोय ते पूर्ण होऊ शकत नाही. खरं तर राज्याच्या सन्माननीय अर्थमंत्र्यांनी आज बदललेल्या निकषानुसार राज्य विकास दर 8% इतका होईल असा अंदाज व्यक्त केला. तर खरं तर जुने व जगभरातील जे प्रचलित असलेले GDP विकास दर परिगणेच्या निकषानुसार प्रत्यक्षात खरं राज्याचा GDP ग्रोथ किती झालेला आहे, किती होणार आहे, हे स्पष्ट व्हायला पाहिजे. जर हे स्पष्ट आणि खरं आलं समोर तर त्या ठिकाणी पुढे विकास, प्रगती, त्याचं स्वप्न हे सगळं आपण व्यवस्थित वाटतो. फक्त एखाद्या अर्थसंकल्पामध्ये एखाद्या ग्रोथच्या बाबतीमध्ये जुन्या काय निकष होते का नवे निकष बदलले
का हे वाढ होण्यासाठी निकष बदलले, ह्या सगळ्या गोष्टी येणं आवश्यक आहे. म्हणून माझी एवढी अपेक्षा आहे की खरंच जुन्या परिगणनेच्या निकषानुसार प्रत्यक्षात किती विकास दर असणार आहे याबाबत अर्थमंत्र्यांनी खुलासा केल्यानंतर मग पुढे विकासाच्या बाबतीत राज्याच्या बोलता येईल. असं आहे की विकास दर हा काही महाराष्ट्राच्या सूत्रानुसार मोजला जात नाही, हा देशाच्या सूत्रानुसार मोजला जातो. आणि आपण समजू शकता काही भारत सरकार महाराष्ट्राचा विकास दर जास्त करण्यासाठी विकास दर केला असता तर यामध्ये गुजरातचं नुकसान झालं आहे, ते तर -1% आहे, बिहार -5% आहे. आणि म्हणून महाराष्ट्रासाठी काही भारताने भूमिका बदलली आणि जगाने भूमिका बदलली असं नाही आहे. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश मागे पडलं, म्हणजे मागे पडल्याचा अर्थ 0.6नीच वाढला आहे. याचा अर्थ जो नवीन दराची गणना आहे ते महाराष्ट्राने ठरवलेली नाही, ती भारत सरकारच्या विभागाने, नियोजन विभागाने. नंबर 2, यामध्ये आपण ह्या विकास दर एका मिनिटासाठी बाजूला ठरवू, पण अजून जे मापदंड आहे, दुधामध्ये आपण वाढ केली ती तर दिसते. आपण पर कॅपिटा कर्ज उपलब्ध किती हे तर तुमच्याकडे आकडे आहे. आपण 644 ब्रँचेस ऑफ बँक्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आणि शेड्यूल वाढवल्या हे आकडे तुमच्या समोर आहे. पर कॅपिटा विजेचा वापर वाढला हे आकडे तुमच्या समोर आहे. याच्यामध्ये तर विकास दराचा काही संबंध असण्याचं मला वाटतं काही कारण नाही. तुम्ही यामधली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधली वाढ झाली हे आकडे आहे, सर्व्हिस सेक्टरमध्ये वाढ झाली हे आहे. आणि सर्वात महत्वाचं एकूण झालेलं उत्पादन आणि उत्पन्न हे तुमच्या समोर आहे. कृषीमध्ये कमी झालं, मायनस झालं हे मान्य आहे, कृषीमध्ये मायनस झालं. आणि मागा किंवा मुख्यमंत्र्यांना जेव्हा आम्ही चर्चा करतो हा खरंच चिंतेचा बाब आहे. हा चिंतेची बाब काय तर कृषी क्षेत्र आणि केवळ सत्तेच्या हातामध्ये नाही, कृषी क्षेत्रावर रोजगारामधलं 50% भार आहे. ज्यांना रोजगार आपल्या राज्यामध्ये आहे, ज्याच्या 2 हातावर पोट चालतं, याच्यापैकी 50% कृषी क्षेत्रावर आहे. आणि तिथं जर 10,000 कोटीची तूट येत असेल तर त्याचं विभाजन साहजिकच तो परिणाम या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आम्ही कृषी स्वाभिमान वर्ष मुख्यमंत्री महोदयांनी आम्ही चर्चा करून गेली की आमचं लक्ष काय, तर आम्ही जर शेतकऱ्याचा केंद्रबिंदू केला, कृषी स्वाभिमान वर्षातून शेतकऱ्यांना स्वाभिमानी खरंच होता येईल का? नाही, पहिल्यांदा मी केवळ म्हणजे आपल्या दर्शकांचे लक्षात आलं पाहिजे, कारण विरोधी पक्ष नेत्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. कुठलाही विकास दर ज्यावेळेस आपण त्याची परिगणती करतो त्यावेळेस फॅक्टर कॉस्ट कुठल्या वर्षाची घ्यायची असा त्याचा एक त्याची मानक आहे. पूर्वी आपण 91ची फॅक्टर कॉस्ट घ्यायचो, मग 2001ची फॅक्टर कॉस्ट घ्यायचो, मग 2008ची फॅक्टर कॉस्ट घ्यायचो, आणि आता आपण 2011ची फॅक्टर कॉस्ट घेतो आहे. आणि ही पद्धतच आहे, कारण इन्फ्लेशन जर आपण मॅच केलं नाही तर खोटा विकास दर आपल्याला मिळेल, कदाचित तो मुंडेजी अजून जास्त वाढलेला मिळेल. त्याच्यामुळे आपल्याला फॅक्टर कॉस्ट चेंज करावी लागते. आणि म्हणून आता 2011च्या फॅक्टर कॉस्टने आपल्याला त्याची परिगणती ही करावी लागते. आणि हे यावर्षी नाही झालेला बदल, हा मागच्या वर्षीच बदल झालेला आहे. त्याच्यापूर्वीही जेव्हा UPAचं सरकार होतं त्यांनी 2001ची फॅक्टर कॉस्ट ही 2008वर आणली होती. आणि हे सेट नॉर्म्स आहेत, म्हणून याच्यात कुठली जगलरी नाही आहे. त्यामुळे आता वाढला आहे तर आपण वाढला असं मान्य केलं पाहिजे. आता महत्त्वाचं हे आहे की कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आज एक प्रकारचं आव्हान आहे, थोडी निराशा देखील आहे. 3-3, 4-4 वर्ष त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळ आपल्याला सामना करावा लागतोय, त्याच्यामुळे आपलं उत्पादन घटत आहे. अशा वेळी जर आपण एकत्रितपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलो, त्याला नुसता पैसा देऊन चालणार नाही, त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं लागेल, गुंतवणूक वाढावी लागेल, त्याच्या जीवनात परिवर्तन होईल अशा योजना आणाव्या लागतील, त्याच्या शेतीमध्ये आपली गुंतवणूक थेट पोचली पाहिजे असा प्रयत्न करावा लागेल. मला असं वाटतं की ते सगळं करायचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून गेला आहे. आणि मी माननीय दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना विनंती करणार आहे की आज या क्रायसिसच्या काळामध्ये आपण एक पॉझिटिव्हिटी, म्हणजे आपल्याला तर आता इलेक्शन फेस करायला अजून 4 वर्ष आहेत, त्यामुळे 4 वर्षांनी आपण एकमेकाचं मूल्यमापन करून काय करायचं ते करू, पुढच्या वर्षी करू. पण यावर्षी ज्यावेळेस मोठा दुष्काळ आपल्याकडे आहे आणि या शेतकऱ्यावर ही संकट कोसळलं आहे, त्यावेळी जेवढं एकत्रितपणे आपण त्याच्याकडे जाऊन त्याच्या या अडचणींवर फुंकर मारू शकू तो प्रयत्न आपण केला पाहिजे.
राजकारण करण्यापेक्षा विकासाकरता आणि येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी आपण सगळे महाराष्ट्राचे नागरिक म्हणून पुढे गेलं पाहिजे, असं मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं आहे. राधाकृष्णजी, आपणही अतिशय शांतपणे ऐकलंत आणि खरी बाब आहे, कारण निसर्गामध्ये होणारा कोप आपल्या हातामध्ये नाहीये. बदलता हवामान हे सर्वांसमोर चिंतेचा विषय आहे. मग तुम्हालाही मान्य करावा लागेल. मग या दृष्टिकोनातून आपण सकारात्मक भूमिकेतून या सरकारला पुढच्या भविष्यामध्ये कशा पद्धतीने सहकार्य करणार आहात? असं की माननीय मुख्यमंत्र्यांनी जी भावना व्यक्त केलेली आहे आणि निश्चितच विरोधी पक्षाची तीच भूमिका आहे की दुष्काळाचं राजकारण करायचं नाही आपल्याला. या संपूर्ण संकटामध्ये आज राज्यातल्या शेतकऱ्यामागे उभं राहिलं पाहिजे, हीच भूमिका सरकारची आणि ती आमची आहे. परंतु राज्य सरकारनं सुद्धा काही सकारात्मक पावलं जी उचललेली आहे त्याच्यामध्ये, परंतु आणखीन त्याच्यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. आज मराठवाड्यामध्ये विशेष करून जे स्थलांतर चालले मोठ्या प्रमाणात होत आहे, जनावरांची जी काही उपासमार होते, शेतकऱ्याची सगळ्यात मोठी संपत्ती त्याचं पशुधन संपत चाललेलं आहे. मला असं वाटतं की नियमाच्या कचाट्यात आपला शेतकरी अडकलेला आहे. केव्हा तरी राज्य सरकारनं याच्यामध्ये याच्यातून बाहेर नियमाच्या कात्रीतून बाहेर पडून मोकळ्या हातानं खरं म्हणजे जिल्हा प्रशासनाला अधिक जर अधिकार द्यायचा प्रयत्न केला. पूर्वीच्या दुष्काळ आपण पाहिलेत ना, नरेगाचा पूर्वी रोजगार हमी योजना होती, नरेगा नव्हती, परंतु त्यावेळी अधिकाऱ्यांना सूचना होत्या काम लोकांना कामं द्या. आता काय आपण नियमाच्या एवढ्या नियमात बांधून घेतलेलं आहे. आमची अपेक्षा सरकारकडून एवढीच आहे की यातून थोडं प्रशासनाला प्रशासना पाठीमागे विश्वास उभा करण्याची गरज आहे. शेवटी दुष्काळावर तर सगळ्यांनी मिळून मात केली पाहिजे. राज्यासमोर हे संकट आहे, ही निश्चितच त्यांची भावना जी आहे तीच आमची भावना आहे. या चर्चेमध्ये एक अतिशय चांगला सूर आपण पाहतो, जे केवळ अशा चर्चांमधून येतो की अशा संकटांसाठी सामोरं जायला आपण सर्वांनी एकत्र गेलं पाहिजे. अत्यंत महत्वाचं आहे. राजकारण तर होतच राहतं. पाधीजी, आपल्याला वाटतं की आपल्याकडे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकरजी आहेत, मला वाटतं त्यांना तुम्ही तो थेट प्रश्न विचारायचा तुमच्या मनामध्ये आहे. मला असं विचारायचं आहे साहेबांना की आपण जर बघितलं तर केंद्र सरकारने स्किल डेव्हलपमेंटसाठी काही तरतूद केलेली होती आणि आपण मगापासून शेती या विषयावरती चर्चा करतोय. शेतीमध्ये पूरक धंद्यासाठी काहीतरी आपल्याला, किंवा ज्याला जोडधंदे आपण म्हणतो, आणि इथले जे युवक आहेत हे शेती सोडून आज मुंबईला नोकरीनिमित्त येण्याचा विचार करतात आहे. शेतीसाठी आज कोणीही तिथे त्या ठिकाणी आपल्याला लेबर मिळत नाही. तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या मुलांना स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण काही रोजगार उपलब्ध करून देऊ शकू का? निश्चितपणे. आणि शेतीमध्ये जे यांत्रिकीकरण असतं, या यांत्रिकीकरणासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतोय आणि याच्या कंपनीज कराव्या आणि त्या शेतकऱ्यांच्या मुलांनी चालवाव्या आणि शेतकऱ्यांना या सुविधा उपलब्ध करून द्यावा, असा आमचा प्रयत्न आहे. आणि स्किल डेव्हलपमेंटची ह्याच्याशी सांगड आमच्या गव्हर्नमेंटने काय केलेलं असेल तर कन्व्हर्जन्स मोठ्या प्रमाणात करतो आम्ही. केंद्र शासनाच्या योजना, मग त्या वेगवेगळ्या मुद्रा बँक असेल तर त्याच्यामधून युवकांना कसं लोन देता येईल याच्यासाठी आम्ही मॅचिंग ग्रँट ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे. म्हणजे आपण बघितलं तर असा कधी विचार होत नव्हता की कन्व्हर्जन्स सगळ्यांचं करायचं आणि त्याच्यामधून समृद्धी निर्माण करायची. हा प्रयत्न पहिल्यांदाच होतोय, तो खरं तर ॲप्रिशिएट केला गेला पाहिजे. मुख्यमंत्री महोदय आणि अर्थमंत्री महोदय, स्टार्टअप इंडियाच्या संदर्भामध्ये महत्वाकांक्षी योजना केंद्र शासनाने घेतली आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लघु उद्योजक आहेत, तर मुख्यमंत्री महोदय काय सांगता येईल, कशा पद्धतीने हे सरकार त्यांना सहाय्य करणार आहे? स्टार्टअप इंडिया करता आपण इनोव्हेशन काउन्सिल जी आहे ती आता तयार केली आहे. याला स्वायत्तता दिलेली आहे आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आहे की ज्यातनं आपण जे इनोव्हेशन्स आहेत त्याच्याकरता स्टार्टअप्सचं एक इकोसिस्टीम तयार करायची, त्यात हँडहोल्डिंग करायचं, त्याचं फायनान्सिंग करायचं, असं कम्प्लीट एक इकोसिस्टीम आपण त्या ठिकाणी माशेलकरांना आपण त्याची जबाबदारी दिली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ती केली आहे आणि त्याला पूर्णपणे स्वायत्तता ही आपण त्या ठिकाणी दिलेली असल्यामुळे मला विश्वास आहे की ही जी काही एक स्टार्टअपची इकोसिस्टीम तयार करावी लागते ती उत्तम प्रकारे या इनोव्हेशन काउन्सिलच्या माध्यमातून आपण तयार करू शकू. मुंडे साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. मुंडे साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. मागच्या वेळी जेव्हा आपलं या सरकारच्या अगोदर जे काँग्रेस राष्ट्र सरकार होतं तेव्हा विरोधी पक्षनेते आपले मुख्यमंत्री स्वतः होते, खडसे साहेब होते, तेव्हा ते त्या जे पक्ष याच्यात होते त्यांना हादरून सोडवायचे, प्रत्येक गोष्ट प्रश्न भंबावून सोडवायचे. आता वाटतं आपण थोडे कमी पडताय का असं आम्हाला वाटतंय? नाही, मुळामध्ये एक वर्षभरात जेवढंसं हादरवायला पाहिजे तेवढं हादरवलं आहे. हादरवलेला असा विषय नाही, पण त्यांना 15 वर्षाचा तो अनुभव होता आणि तो अनुभव तसा जास्त होता. त्यामुळे आमचा वर्षभराचा अनुभव तसा कमीच आहे आणि जास्त हादरवणं तेवढं हादरवलं. जास्त हादरवायला लावू नका तुम्ही. नाही, आजच्या आम्ही तोच म्हणतोय. आमचा कौशल्य विकासाचा कार्यक्रम सगळ्यांनी आमची तेच
ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे की त्यांना कमीत कमी 15 वर्ष अगं लागतील अनुभव घ्यायला, तेवढे 15 वर्ष माफकपणे तसं द्यावे. मला तेवढ्या अनुभवाची मुख्यमंत्री गरज महोदय, नाहीये. या संकल्पनेतून महाराष्ट्र जनतेला आपल्याला काय सांगावं वाटतं, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, आमच्या लक्षात आहे. अर्थमंत्री महोदय आमच्यावर राहतील. नाही, मुळामध्ये मला एकच गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे की या विपरीत परिस्थितीमध्ये राज्य सरकारच्या वतीनं प्रामाणिक प्रयत्न हे आपण करतो आहोत आणि विविध क्षेत्रांमध्ये एक बॅलन्स डेव्हलपमेंट झाली पाहिजे असा आपला प्रयत्न आहे. पण सगळा फोकस हा कृषी आणि ग्रामविकास याच्याकडे आपला आहे. म्हणजे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल, मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजना असेल, पालकमंत्री पाणंद रस्ते विकास योजना असेल, या सगळ्या योजना ग्रामीण क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा तयार करण्याच्या दृष्टीनं तयार करण्यात आलेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की जनतेच्या सहकार्यानं हे परिणामकारक अशा प्रकारचं परिवर्तन आम्ही निश्चित करून दाखवू. आपल्या या महाचर्चेमध्ये सुधीर भाऊ आणि अर्थमंत्री आणि दोन्ही विरोधी पक्षनेते या ठिकाणी असणार आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं असल्याने आपण त्यांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपले. आणि सुधीर भाऊ, तुमच्याकडे वळतो 2 मिनिटाकरता की जो मुंडे साहेबांनी तुम्हाला प्रश्न विचारला होता प्रामुख्यानं की राजकारणाच्या पलीकडे हे जे आता पुढचे असणारी विकासाची वाटचाल आहे, तुम्ही सन्माननीय विरोधी सदस्यांकडून या संदर्भात काय अपेक्षा बाळगता आणि आपणही त्यांना कशा पद्धतीने विश्वासात घेऊन पुढचं सत्तेचं राजकारण करणार आहात? माझ्या दृष्टिकोनातून दोनही विरोधी पक्षनेते अतिशय अभ्यासपूर्ण सभागृहामध्ये योग्य सूचना करतात. जिथं टीका करायची तिथं टीकाही करतात. आम्ही सुद्धा ही टीका याचं स्वागत करतो, कारण जेव्हा विरोधी पक्षनेते एखाद्या गोष्टीवर टीका करतात, मी एका गोष्टीबद्दल मात्र निश्चितपणे दोन्ही विरोधी पक्षनेत्यांबद्दल माझा आदर आहे की ते ज्या टीका करतात त्या बदलांसाठी करतात. निवडणुकीसाठी किंवा मताचा विचार करून दोन्ही विरोधी पक्षनेते कधी टीका करत नाही, असा माझा अनुभव आहे. आणि ते जे बदल सांगतात, जर मागच्या वर्षी विरोधी पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामधले प्रश्न हिरहिने विधानसभेत किंवा विधान परिषदेत मांडले नसते, तर कदाचित अर्थमंत्री म्हणून यावर्षी मी 25,000 कोटी रुपये ठेवताना मागा जी गती पाहिजे, जो विचार पाहिजे, तो आगा नसता. मला असं वाटतं की आम्ही सुद्धा ज्या टीका आहे त्याला पॉझिटिव्हनी घेतो की या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे. आत्ता या टीका काही निवडणूक लक्षात घेऊन केल्या जाऊ शकत नाही, कारण आता निवडणुकीला अजून 4 वर्ष आहे. आणि म्हणून या दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांच्या टीका आम्ही गुणात्मक दृष्टिकोनातून घेतो. हे खरं आहे की त्यांची कर्जमाफी, कर्जमुक्तीची मागणी आहे, पण हेही माहीत आहे की आत्ता ताण काय, तणाव काय. शेवटी कर्जमुक्ती करण्यासाठी, कर्जमाफी करण्यासाठी लागणारी रक्कम उभी करणं आणि त्यासाठी आवश्यक गोष्टी उभ्या करणं एका क्षणात होणार नाही आहे. सुधीर भाऊ, एक मान्य करायला पाहिजे की कित्येक वर्षानंतर या व्यासपीठावर दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांबद्दल 2-3 वर्ष आपण पाहतोय, 2 वर्ष सातत्यानं गुणात्मक पद्धतीने हे कामकाज सुरू आहे. मग टीकेपेक्षाही टीका जी आहे, जी आपणही स्वतः म्हणलात की ती गुणात्मक दर्जाची टीका आहे. राधाकृष्णजी आणि धनंजयजी, खरंच तुमचंही अभिनंदन सत्ताधारी पक्षाने केलंय. पण या पलीकडे जाऊन आपण म्हटलं की विकासाच्या वाटचालीमध्ये काम करत असताना राधाकृष्णजी, काय पद्धतीने या शासनाने पुढची भूमिका घेऊन गेलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्य उद्योजक या सगळ्यांनाच दिलासा मिळेल? मला तर खरं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एकतर दोन्ही शासन जे आहे, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये, यांना खरं म्हणजे आज वातावरण एवढं त्यांच्या दृष्टीने अनुकूल होतं. कारण जे काही आंतरराष्ट्रीय तेलाचे जे दर आहेत हे $150 बॅरलचे होते, ते आता 29-28 वर आलेले आहेत. आणि आपल्या देशाची निर्भरता जी होती आयातीवर तेलाच्या, मला वाटतं वर्षाला 4 लाख कोटी रुपयापर्यंतची आयातीची जी काही रक्कम आपल्याला द्यावी लागायची ती आज वाचलेली आहे. आज एवढा मोठा निधी उपलब्ध आहे देशामध्ये देशाच्या विकासाअंतर्गत उपलब्ध करण्यासाठी. आमची अपेक्षा काय होती, सुधीर भाऊ इथं विदर्भातले आहेत, माननीय प्रधानमंत्री ज्यावेळी विदर्भामध्ये आले होते, वर्ध्याला आले होते, आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी शेतकऱ्यांची आत्महत्या होणं बरोबर नाही आहे, गोष्ट उचित नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की शेती उत्पादनाच्या 50% रक्कम आम्ही त्यांना भावात दिली पाहिजे. आता ठीक, त्याला वेळ लागेल थोडा, या संपूर्ण ॲग्रिकल्चर प्राईस कमिशन देश पातळीवर निर्णय व्हायचा. पण मग आमची अपेक्षा एवढी होती की बिहारच्या निवडणुकीमध्ये 1,35,000 कोटीचं पॅकेज माननीय प्रधानमंत्र्यांनी बिहारला जाहीर केलं. मग आमची अपेक्षा होती की सुधीर भाऊ आपल्याकडून की बिहारला जर निवडणुकीचं तोंडावर पॅकेज मिळत होतं
तर निदान महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनामध्ये जनतेने तुमच्या बाजूने कौल दिला होता, तर निदान काय 25-30 हजार कोटी रुपये लागले असते आमच्या कर्जमाफीला. तर निदान तो काही त्या बाबतीमध्ये तुमची भूमिका आग्रही नव्हती असं आमचं मत आहे. आणि म्हणून हे जे बाकीच्या ज्या योजना तुम्ही करण्याच्या पाठीमागे लागलेल्या आहात, ज्या कायमस्वरूपी या दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासंदर्भात त्याचे काय परिणाम दिसतील भविष्यामध्ये. परंतु माझी अपेक्षा एवढी होती की यातून या संपूर्ण विशेष करून सर्व्हिस सेक्टर बाबतीमध्ये सुद्धा, आज आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही जे आरोग्यविषयक जे सगळे ग्रामीण भागातल्या जे दर वाढवले आपण, मला असं अपेक्षा होती की त्यातून काही दिलासा मिळेल. आरोग्यविषयक तरतुदी कमी केल्यात, पायाभूत सुविधा होत राहतात, परंतु विशेष करून या 2-3 ज्या तरतुदी आदिवासी मुलांच्या बाबतीमध्ये कुपोषण वाढत चाललेलं आहे, त्याच्यामध्ये सरकारनं या बजेटमध्ये विशेष लक्ष द्यायला पाहिजे होतं. आणि या एकूण राधाकृष्ण, सर्वसामान्य जर आपण नियम पाहिला, आपल्या खिशात जेवढे पैसे असतात त्याप्रमाणे आपण खर्च करत आमची अपेक्षा राहतो. काय होती हां. की जर 4 लाख कोटी रुपये या सरकारचे वाचतात दरवर्षी, आता हां. सुदैवाने यांचं म्हणजे सरकारला फार मोठं ती संधी आहे हं. आणि त्या संधीचा उपयोग या राज्यातल्या आज या दुष्काळातल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी ही करता आली असती संधी या सरकारनं गमावली आमचं मत आहे. विखे पाटील साहेब, माझा एक प्रश्न आहे की आता असा आपण विचार केला की देशात शेतकरी आत्महत्या करतात. यावर्षी शेतकऱ्यांसाठी आपल्या अर्थमंत्र्यांनी 25,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे, परंतु त्याचा वापर होईल की नाही याबद्दल विरोधी पक्ष आणि लोकांच्या मनात संभ्रम आहे. तर त्याबद्दल तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित व्हावं म्हणून काय करणार आहात? नाही, असे कोणत्या सरकारच्या योजनेची अंमलबजावणी योग्य झाली पाहिजे सगळ्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी आमची आहे, सरकारची आहे, विरोधी पक्षाची आहे. परंतु याच्यामध्ये जे पॅकेज जाहीर केलेलं आहे याच्यामध्ये आज कसं आहे की आज फायनान्शियल सपोर्ट जो आपल्याला शेतकऱ्याला जो आर्थिक त्याला पाठबळ द्यायचं त्यातून ते साध्य होत नाही. ठीक आहे, आपण शेततळे करणार आहोत, आपण जलयुक्त शिवारात बंधारे बांधणार आहोत, अन्य बाकीच्या सुविधा निर्माण करणार आहोत, हा एक कारणरूप त्याचे परिणाम दिसतील आपल्याला. पण आज आणि आमची एकच मागणी होती की 4 वर्षाचा दुष्काळ आहे, सगळी उत्पन्नाची साधनं शेतकऱ्यांची संपलेली आहेत. आज हजारो मुलं मराठवाड्यामध्ये, मी काय राजकारण म्हणून बोलत नाही, फी भरण्यासाठी पालकांना पैसे नाही म्हणून आज मुलं आईवडिलांच्या मदतीला रोजगार हमीच्या किंवा शेताच्या कामावर आलेली आहे. याच्यातून आपल्याला एक संदेश द्यायला पाहिजे होता. सरकारने संधी गमावलेली आहे दुष्काळी भागातल्या जनतेला आश्वासित करण्याची. ही माझी त्याच्यातून जी भावना आपण आज राजकारण म्हणून बोलत नाही, मी मगाशी म्हटलं की दुष्काळाचं राजकारण करायचं नाही, पण ही संधी आपण गमावलेली. सुधीर खरंच राधाकृष्ण म्हणतात दुष्काळाचं राजकारण आपण करत नाही. मान्य आहे. पेशवंत पाध्यजी, तुमचं काय म्हणणं आहे हे जर का पाहिलं आपण मगापासून जी चर्चा पाहतोय, खऱ्या अर्थाने अर्थविषयक मेघ यामध्ये कुठे आपण धनंजय मुंडे यांना काय विचारू शकाल? मला या ठिकाणी असं विचारायचं आहे की म्हणजे मुंडे साहेबांच्या माध्यमातून मी असा प्रश्न विचारू शकतो की आज जे ऑइलचा जो प्रश्न आता उपस्थित झालेला होता, महाराष्ट्र शासनाने पेट्रोलवरती 2 रुपये प्रति लिटरचा अधिभार लावलेला आहे, मागच्या वेळी लावलेला आहे. आणि आपण जर हे 2 रुपये प्रति लिटर जर या लोकांना जर परत दिले तर त्या ठिकाणी आपला स्टेट GDP वाढू शकेल. कारण काय होईल की लोकांची क्रिया जी आहे खर्च करण्याची ती क्रियाशीलता वाढेल. आणि त्याच्यामुळे मला आपल्याला असं रिक्वेस्ट, कारण आजच्या एका पेपरमधला जर न्यूज आयटम तुम्ही जर बघितला तर जो आपल्याला 90,000 करोड रुपयाचा ऑइलमधला जो बेनिफिट होता त्याचा सरकारने जमा करून घेतले होते ऑइलच्या एक्साईजमधनं. तर त्या निमित्ताने तर 2 रुपयांनी जेव्हा आपण स्टेटमध्ये हा कर लावलेला आहे. पाध्यसाहेब म्हणतात, धनंजयराव तुमचं काय म्हणणं आहे? पाध्यसाहेबांनी तुम्हाला क्ल्यू दिलाय. नाही, माझा म्हणजे क्ल्यूच्या बाबतीत ते 2 रुपये का वाढवले, तर याच्यासाठी वाढवले की शेतकऱ्यांना आणि दुष्काळी भागातल्या लोकांना आम्हाला मदत करायची. हे मागच्या अर्थसंकल्पामध्ये 2 रुपये वाढवल्याच्या बाबतीत निर्णय केला आणि त्या पद्धतीनं दुष्काळी आणि भागात त्या मदत करण्याचा निर्णय केला. एवढं करून सुद्धा 9,500 कोटी रुपयाची तूट या ठिकाणी निर्माण झाली. हे कसं शक्य आहे? म्हणजे हे सरकारचं फेल्युअर आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही तूट म्हणजे दुष्काळ निवारणासाठी 2 रुपये वाढवता, टॅक्स वाढवता आणि ते भरून ते लावून सुद्धा तुमच्याकडे 9,500 कोटीची तूट आहे. हे तर स्पष्ट होत आहे आज. आणि अशा परिस्थितीमध्ये आज दुष्काळाच्या बाबतीत आणि शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्याची कर्जमुक्ती हा विषय पण आला. 25,000 कोटी रुपये सन्माननीय अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी ठेवलेत. आम्ही तर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करा म्हणतोय आणि कर्जमाफी केल्यानंतर 1.5 पट उत्पन्न शेतकऱ्यांचं वाढतं हे स्वामीनाथन आयोगाने या ठिकाणी आपल्या समोर अहवाल ठेवलाय. जर असं आज झालं असतं, या अर्थसंकल्पात कुठंतरी कर्जमाफीच्या बाबतीत स्पर्श झाला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता. आम्ही अर्थमंत्र्यांचा सरकारचा
स्वागत सत्कारही केला असता. अर्थमंत्री महोदय, जे धनंजयराव म्हणतात ते अशी तुम्ही सहमत आहात का? नाही, असं आहे, पहिल्यांदा तर आपण जो प्रश्न उपस्थित केला की पेट्रोल डिझेलचे जे दर वाढले 2 रुपयांनी, आपण 1 ऑक्टोबर 2015 रोजी त्याच्यातून आपण 800-850 कोटीच रुपये मिळू शकतात, त्याच्यातून जास्त मिळणार नव्हते. आपण साधारणतः तेव्हा 1800 कोटी रुपयांनी वॅट कमी झाला, पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आणि त्याचा परिणाम वॅटवर झाला. आता 1800 कोटी रुपयाची एकीकडे सूट चालली होती, त्याच्यातून आपण 800 कोटी रुपये घेतलेत, त्याच्यामुळे 1000 कोटीचं नुकसान तसंही होतं. पण तरी सुद्धा जे आपल्याला 800-850 कोटी उपलब्ध झाले ते शेतकऱ्यांसाठी आपण खर्च केले. आपल्याला माहित आहे की 2 रुपये 3 रुपये किलो धान्य 900 कोटी रुपये आपण साधारणतः त्याच्यावर खर्च केलं. जे चारा छावण्या आहेत त्याला 3-3.5-4 कोटी रुपये अंदाजे हे रोज खर्च होतात, त्याच्यावर खर्च केले. पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना आहे, टँकर आहे, आज एकेका तालुक्यामध्ये 100-100, 50-50 टँकर्स आहे, 20-20 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं, त्याच्यावर खर्च केला. आणि माननीय विरोधी पक्ष नेते जे म्हणाले की भाव कमी झाले म्हणून केंद्र सरकारकडे काही जास्तीचा पैसा उपलब्ध झाला, तर आपल्याला तेलाचे दर ते कमी माहित- झाल्यामुळे मोठा निधी उपलब्ध त्याच्यामध्ये झाला. आपल्यालाही माहित आहे की मुद्रा बँकेच्या माध्यमातून 1,80,000 कोटीची तरतूद केली, 1,80,000 कोटी. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 2,87,000 कोटी रुपये हे आपण ग्रामीण भागाला देणार आहोत, ज्याच्यामध्ये साधारणतः ज्या ग्रामपंचायती आहे त्यांना आपण अधिकार देतोय की लोकशाही विकेंद्रित होते आहे, की आता दिल्लीवरून निर्णय कमी होतील, हा पैसा ग्रामीण भागाला तो नरेंद्र मोदी सरकार साहेबांनी जे उत्तम करता येतं ते केलं. आता कर्जमुक्ती हा एक मूलतः प्रश्न दोन्ही सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केला. कोणत्या सरकारला वाटत नाही असं की आपण शेतकऱ्यांना जे देता येईल ते द्यावं? हे प्रत्येक सरकारला वाटतं. मागच्याही सरकारने कर्जमुक्ती देण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा त्यानंतर जो अनुभव आला त्या अनुभवामधून आम्ही बदल केला की कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांना न्याय देण्याचा एकच प्रकार किंवा कारण असू शकत नाही. त्यांना न्याय देणाऱ्या अनेक गोष्टी आहे आणि त्यातून त्याच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं. आपण जेव्हा सांगतो की गुजरातमध्ये आत्महत्या झाल्या नाही, का झाल्या नाही, तर याचं कारण ज्या काही झाल्या ते एखाद्या बोटावर मोजण्या इतक्या. त्यांनी कृषी व्यवस्थेवर जोर दिला, सॉइल हेल्थ कार्ड तयार केले, 5.50 लक्ष बंधारे सूक्ष्म केले, सिंचनाचा मोठा प्रयोग त्यांनी सूक्ष्म केला, जो सिंचनाचा महाराष्ट्रासाठी प्रयोग केला, आवश्यक आहे. विपणन व्यवस्था उत्तम केली, मार्केटिंग केली. आणि सिंचन जसं साहेब म्हणाले बरोबर आहे, त्या 56% उत्तर प्रदेशमध्ये आज 44 ते 45% सिंचन होतं त्यांचं, गंगा नदी गंगा मा आहे. तर मला वाटतं की आम्ही आता ते हायलाईट करतोय आणि जसं सांगितलं की आमच्या हातात सिंचन क्षेत्रामध्ये अपूर्ण अर्धवट प्रकल्प आले. आता मागच्या वर्षी आम्ही ठरवलं 39 प्रकल्प पूर्ण करायचे, पूर्ण पैसे दिले. यावर्षी सुद्धा मी सांगितलं की मी 28 प्रकल्प पूर्ण करणार आणि मोठे 7 प्रकल्प 2017 पर्यंत पूर्ण करणार. आम्ही एक टाइम बाउंड कार्यक्रम करतोय आणि याचा फायदा हा असा एका दिवसात एका वर्षात दिसणार नाही. धनंजयराव, तुम्ही पण मला काहीतरी विश्वास आहे. धनंजयराव याविषयी काहीतरी बोलतायत. नाही, ज्यावेळेस शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका येते त्यावेळेस सरकार असं म्हणतं की आम्हाला शेतकऱ्यांना सक्षम करायचं आहे, आणि एकीकडं 24 महानगरपालिकेच्या व्यापाऱ्यांना LBT माफ करण्याच्या बाबतीमध्ये दरवर्षी 7,000 कोटी रुपयाच्या बाबतीत ज्यावेळेस द्यायची वेळ येते त्यावेळेस सरकारची ही भूमिका नसते की आपण त्या व्यापाऱ्यांना सक्षम करू, त्यांना 7,000 कोटी कर माफ करायची गरज नाही, आपण कर भरतील एवढं सक्षम आपण करू. पण असं न होता शेतकऱ्यांना हे करावं ही तुमची भूमिका असते आणि व्यापाऱ्यांना का करू नये आमचं एवढंच म्हणणं आहे. सरसकट तुम्ही माफ करू नका. अर्थमंत्री महोदय, माझा एक प्रश्न नाही, आहे. याच्यावर एक- उत्तर मला- देणं एक- आवश्यक मला आहे पूर्ण यांचं करू होणार, द्या. कारण मला- याच्यातून गैरसमज नाही, लोकांमध्ये पसरतील. माझी एकच भूमिका आहे या बाबतीमध्ये की आपण सरकार म्हणून शेतकऱ्यांना मदत करायचं बघताय, पण ती वरवरची मदत आहे. आमचं म्हणणं एकदा करा, आज ही गरज आहे म्हणून शेतकरी अडचणीत आहे, म्हणून सलग 4थं वर्ष दुष्काळाचं आहे म्हणून, आणि दुष्काळी भागातल्याच शेतकऱ्यांना कर्ज माफ करा ही आमची विनंती होती. आता त्यात द्यायचं नाही द्यायचं हे सरकारचा विषय सुधीर आहे. याच्यामध्ये पहिला प्रश्न क्लिअर केला पाहिजे की LBT म्हणजे आपण व्यापाऱ्यांना माफ करत नाही. त्या शहरामध्ये जी सामान्य जनता कर भरते आणि व्यापारी कलेक्शन करतो, फक्त तो कलेक्टिंग एजंट आहे, तो स्वतःच्या खिशातून 1 रुपया भरत नाही. फक्त आपण काय केलं की यामध्ये ज्या अडचणी
सहज व्यापार करण्यामध्ये येत होत्या. खरं तर याचा फायदा 48% मुंबईची लोकसंख्या सोडून घ्या, पण मला वाटतं की 40% शहरात असणाऱ्या सर्वांना झाली. की एलबीटी माफ केला म्हणजे 7,000 कोटी रुपये शहरातून सामान्य माणूस जो टॅक्स द्यायचा त्याची झाली आहे. एलबीटी म्हणजे व्यापाऱ्यांना आपण सूट दिलेली नाही, एवढी पहिली गोष्ट. आणि कर्जमाफी संदर्भात मी जसं वारंवार सांगतोय की आमची कृषी क्षेत्रामध्ये आम्ही गती देण्याचा निर्णय केला, जो निर्धार मी पक्का केला. या ठिकाणी मला अर्थमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की जो आपण विक्री करा संदर्भात आहे, विक्री कर संदर्भामध्ये जे व्यापाऱ्यांना रिटर्न भरताना त्रास होतो किंवा जेवण J2 हे तुम्हाला आपल्याला माहिती असेल, ते भरताना जर मिसमॅच असेल तर त्याच्यावरती व्यापाऱ्यांवरती इतका मोठा तुमच्या असेसिंग ऑफिसरकडनं त्रास दिला जातो की महाराष्ट्रातनं उद्योगधंदे बाहेर जातील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर या संदर्भात जर आपण काही मोठी घोषणा केली तर मला वाटतं की व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होईल. मला वाटतं की आज मी खूप बदल सुचवले आहे, ज्याच्यामध्ये सहजता येईल, इज ऑफ डुईंग बिझनेस होईल. व्यापारी असेल की शेतकरी असेल, हे या राज्याचे नागरिक आहे. कोणालाही त्रास होता कामा नये. जसं विरोधी पक्षनेते भेदभाव करतात तसं मी भेदभाव करू इच्छित नाही. माझ्या दृष्टिकोनातून शेतकरी जितका महत्त्वाचा आहे तेवढाच व्यापारी सुद्धा टॅक्स पेयर आहे. हे दोन चाकं आहे आणि म्हणून एका चाकावर विकासाची गाडी कधीच चालणार नाही. माझ्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व्यापार सुद्धा जर वाढला तर त्यातून आपल्या तिजोरीत टॅक्स येईल आणि त्या टॅक्समधून शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल. पण इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये जसं DDQ आहे, आपल्याकडे पद्धत होती की DDQ हे तुम्ही जेव्हा याच्यासाठी येत होता टॅक्स भरण्यासाठी तेव्हा आम्ही करायचो. आम्ही तो बदल केला. आता एखाद्याला व्यवसाय सुरू करतानाच वाटलं की माझी काय कर आकारणी असू शकते, काय याच्यावरचं आहे, इंटरप्रिटेशनमध्ये अडचण असेल, मी ती सूट दिली. काही ठिकाणी आत्ता आपण अभय योजना केली, बाकी राज्यांनी केली होती, आपण दुर्दैवाने केली नाही. आणि तुम्हालाही माहित आहे की 2013 पर्यंत असे 34,000 कोटी रुपये, 2013चा आकडा माझ्याकडे आता अद्यावत आहे, 34,000 कोटी. ही काही अवस्था एखाद्या राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी उत्तम नाही आहे की हे पैसे तिथं पडून असावे. मी आज अभयदान योजनाही आणली, करामध्ये सूट दिली नाही, पण अभयदान योजना आणली की जनतेच्या हक्काचा कर तिजोरीमध्ये जमा व्हावा. आणि मी या माध्यमातून आवाहन करतो व्यापारी बांधवांना की आता राज्यातला शेतकरी अडचणीत आहे, या अभय योजनेचा फायदा घ्या आणि हे पैसे जर कर तिजोरीत तुम्ही टाकले तर फायदा होईल. प्रश्न विचारला. अर्थमंत्री साहेब, एक महत्वाचा प्रश्न आहे की आता हे अर्थसंकल्पामध्ये विदर्भाकडे झुकतं गेलं असं वाटतं सगळ्यांना, तर त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मला वाटतं की 25,000 कोटी जेव्हा शेतकऱ्यांवर खर्च होणार आहे तेव्हा कसं झुकतं माफ असू शकेल. जेव्हा आपण वॅटचा परतावा उद्योजकांना देतो तेव्हा हजारो कोटीचा परतावा विदर्भ उद्योजकांना मराठवाड्यात देताना मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या, त्यामुळे मोठ्या पद्धतीने हाच करता आपण विशेषतः हे केलेलं आहे. झुकतं माफ हे माझ्या अर्थ संकल्पामध्ये वंचितासाठी आहे, दीन दुर्बल शोषित पीडित माणसासाठी आहे. मग तर निराधार, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटिता या माझ्या बहिणींना आधार देताना खूप मदत करावीशी अशी माझी इच्छा आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आज मी तेवढी मदत करू शकलो नाही, 332 कोटी करू शकलो. यासोबत मला असं विचारायचं आहे की जागतिक हल्ली मंदीचं पिरियड सुरू आहे, ती मंदी आपल्या भारतामध्ये पण आहे, तर आपलं तुम्ही व्हॅटमध्ये जे कलेक्शन होणार आहे, कारण महत्वाचं सोर्स म्हणजे व्हॅट आहे, व्हॅटमध्ये कलेक्शन होणार जर कमी झालं तर कशाला तुम्ही कात्री लावणार याच्या पुढं? व्हॅटमध्ये होणारं कलेक्शन आज कमी नाही झालं. आज व्हॅटमध्ये होणारं कलेक्शन जे आपण अंदाजित केलं होतं तेवढं आपल्याला उपलब्ध झालं, पण आपण जो अंदाजित केलं त्यापेक्षा जास्त पैसे आपल्याला हवे आहे. आणि तुम्ही समजू शकता की आज इतर गोष्टींमध्ये मी काटकसर केली, त्यातून खरं तर ही तूट, जसं विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय अचूक मुद्दा सांगितला की 35,000 कोटीच्या पुरवणी मागण्या, खरं तर त्या 35,000 कोटीच्या नव्हत्या, पण नेट भार 16,000 कोटीचा होता. पण 16,000 कोटीचा नेट भार सुद्धा तुम्ही विचार करू शकता की मी 9,000 कोटीच्या महसुली तुटीमध्ये आणला. याचा अर्थ मागच्या वर्षी मी 3,000 कोटी महसुली तूट धरली, 16,000 कोटीचा नेटभार असतानाही 6,000 कोटी फक्त ऍड झाले. 10,000 कोटी हे काटकसरीतून आणि इतर मार्गातून मी वाचवण्याचा प्रयत्न केला. नाही, याच्या संदर्भात जर आपण पुढे बघितलं की आज आपण पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जो आहे, या पब्लिक ट्रान्सपोर्टेशनकडे दुर्लक्ष करतो. जरी आज तुम्ही हे सांगितलं की 300 बसेससाठी मी देत आहे,
पण त्या संदर्भात मला पुढे असं म्हणायचं आहे की आजचंच असं चित्र आहे की एस टी महामंडळाचं जे प्रवासी संख्या आहे ती घटत चाललेली आहे आणि एस टी महामंडळाचा जो खर्च आहे तो 37 रुपये पर स्क्वेअर किलोमीटर येतोय आणि त्याचं इन्कम फक्त 35 रुपये किलोमीटरला आहे. तर पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वाढवण्याच्या दृष्टीने, कारण विकर सेक्शन जो आहे आज आपल्या महाराष्ट्रातला तो सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टवरती डिपेंड आहे, पण त्यांच्या संदर्भात आपण काही ठोस योजना या ठिकाणी दिलेली आहे का? नाही, ठोस योजना म्हणजे राज्य अर्थसंकल्पातून आपण एस टी महामंडळ हे चालवत नाही, म्हणून आपल्याला कदाचित ठोस योजना दिसत नसेल. मागच्या वर्षी मी बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 125 कोटी दिले, पण मी सर्वात मोठा निर्णय काय केला, जो निर्णय कदाचित मी अर्थसंकल्पात वाचला नाही, वर्तमानपत्रात त्याच्यावर छोटी बातमी येते, पण जो प्रवासी कर आहे 17.5%, त्यातून 10% मी भांडवली गुंतवणुकीसाठी एस टी महामंडळाला उपलब्ध करून देतोय. ही भांडवली गुंतवणूक या राज्यामध्ये एक मोठी क्रांती करेल. मी तुमच्या मुद्द्याशी एक मंत्री म्हणूनच नव्हे, एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणूनही सहमत आहे की 3.25 ते 3.5 लाख प्रवासी रोज देशात विमान प्रवास करतात आणि एकट्या महाराष्ट्रात एस टीमध्ये 70 लक्ष, आणि म्हणून मी रावते साहेबांना विनंती केली की आपल्याला याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे की सामान्य माणूस जातो, गरीब जातो, कष्टकरी जातो त्याला. आणि मला याचा अभिमान आहे, आनंद आहे की सन्माननीय रावते साहेब अतिशय लक्ष देऊन एस टी महामंडळाच्या माध्यमातून या सेवा, या गुणवत्ता आणि दर्जा पूर्ण व्हाव्या याच्याकडे लक्ष देत आहे. सरकार म्हणून मी रावते साहेबांनी एवढंच सांगितलं की तुम्ही जेव्हा जेव्हा माझी आठवण करा अर्थमंत्री म्हणून, मी एस टी महामंडळाच्या पाठीशी उभा राहील, पण हा बदल एका क्षणात होऊ शकतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अर्थसंकल्पाविषयी जी महाचर्चा केली त्या महाचर्चेमध्ये सर्व सन्माननीय माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय अर्थमंत्री महोदय, माननीय अर्थ राज्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही विरोधी पक्ष नेते, दोन्ही सदनाचे माननीय मुंडे साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब सगळ्यांना सहभागी झाले. अर्थतज्ञ या ठिकाणी जनार्दन दांडेल आणि यशवंत पाध्ये हे देखील सहभागी झाले आणि अर्थसंकल्प 2016-17 एक विशेष चर्चा जी आपण या ठिकाणी केली त्यामध्ये आपण सर्वांनी ही सह्याद्री वाहिनीवरून चर्चा पाहिली आणि थेट खेडोपाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि अर्थ साक्षर करण्याचं काम या चर्चेमधून केलं. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आणि या सह्याद्री वाहिनीच्या तमाम प्रेक्षकांचे आभार व्यक्त करून पुन्हा भेटूया पुढल्या वर्षी याच प्रांगणामध्ये नवीन विकासाचं स्वप्न घेऊन. धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.